चलिए हम आपको लेकर चलते हैं। ओसवालवाड़ी में एक भारतीय जनता पार्टी का मिलावा संपन्न किया गया। कार्यकर्ता वहां पर हजारों की संख्या में वहां पर कार्यकर्ता उपस्थित रहे। खास करके वहां पर आए एकनाथ शिंदे ने वहां पर सबको संबोधित किया। साथ में कपिल पाटिल ने, सुरेश मात्रे ने एक उनके ऊपर आरोप लगाया था कि इन्होंने झंडा, शिवसेना का झंडा जलाया है। उसका उन्होंने उत्तर पर प्रति उत्तर कैसे दिया है ये भी सुनिए। पर वहां पर सबसे बड़ी सवाल जो रही है कि वहां पर आए एकनाथ शिंदे, कपिल पाटिल, इनके अलावा रुपेश मात्रे जो कि विधायक है, महेश चौगले विधायक, शांताराम मोरे विधायक, संतोष शेट्टी जो कि भारतीय जनता पार्टी शहर अध्यक्ष है, दयानंद चोरगे जो कि भारतीय जनता पार्टी ग्रामीण के अध्यक्ष हैं, मनोज काटेकर जो कि उप महापौर हैं, शिवसेना के कृष्णकांत कुंडलेकर जो कि वरिष्ठ नेता हैं, शिवसेना पार्टी के प्रकाश पाटिल जो कि संपर्क प्रमुख है ग्रामीण के, शिवसेना के सुभाष माने, महेंद्र गायकवाड़, आरपीआई के शहर अध्यक्ष नीलेश चौधरी, गठनेता हनुमान चौधरी, सभापति यशवंत सोरे, विश्वास थले, मनोज सिंह, देवानंद थले, दत्तू कुंडलेकर, अशोक साप्टे के अलावा वहां पर भारी संख्या में स्टेज पर भी तांता लगी रही। सभी कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए पालक मंत्री एकनाथ शिंदे ने एक सोशल मीडिया पे चल रहे एक वायरल हो रही थी कि श्रीकांत शिंदे जो कि कल्याण से लोकसभा सीट पर वो चुनाव लड़ रहे हैं, ये सोशल मीडिया पे यह बात स्पष्ट की जा रही थी कि जो श्रीकांत शिंदे वहां पर चुनाव लड़ रहे हैं, जिसके कारण आज मजबूर होकर एकनाथ शिंदे यहाँ कपिल पाटिल को, भारतीय जनता पार्टी को यहाँ पर उनको सपोर्ट करना पड़ रहा है। इसका खंडन करते हुए एकनाथ शिंदे ने भी स्पष्ट किया कि मैं एक सच्चा शिवसैनिक हूँ और सच्चा शिवसैनिक होने के नाते एक कार्यकर्ता हूँ। इसके नाते सबसे पहले मेरा युति का ही काम करना धर्म है, मैं अपने धर्म पर हूँ। लेकिन जरा सुनिए उन्होंने क्या कहा है, उसके बाद हम आपको लेकर चलेंगे वहां पर जो भी माहौल बना रहा, खास करके वहां पर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआई, कुणबी सेना और श्रमजीवी संगठन सबने मिलकर वहां पर मंच की शोभा बढ़ा रहे थे। लेकर चलते हैं वहां का दृश्य दर्शाने के लिए। शिवसेनेचा भगवा जाळा हे कोणालाच माहित नाही त्यांच्याशिवाय. हा कुठून जावा शोध लावला मला माहित नाही. मला आता शिंदे साहेबांना मी खासगी सांगितलं तेव्हा ते बोलत होते, कुठे जाळला तुम्ही? मला साहेब जाळला असं अख्ख्या देशाला माहीत पडत असतं. मी अतिशय जबाबदारीने विधान करतो. जो भगवा बाळासाहेबांनी निर्माण केला तो भगवा जम्मू आणि काश्मीरमध्ये सुद्धा कोणाची जाळण्याची ताकद नाही. तो भगवा महाराष्ट्रामध्ये जाळू शकतो. एवढी साधी सुद्धा कोणाला जर त्याची बुद्धी चालत नसेल तर या बुद्धीला आपण बोलायचं काय? म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्या युती महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अशा पद्धतीने संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांपासून आपण सावध. ही पहिली निवडणूक आहे या देशामध्ये. जे सरकार सत्तेवर आहे त्या सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराचा प्रचार ह्या निवडणुकीमध्ये नाही. ही पहिली निवडणूक आहे या देशामध्ये, राज्यामध्ये की या निवडणुकीमध्ये महागाईचा मुद्दा नाही आहे का? यापूर्वी जेवढ्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये भ्रष्टाचाराचा मुद्दा, महागाईचा मुद्दा हा ऐरणीवर असायचा आणि ह्या मुद्द्यावर लोकांवर मत मागितलं जात. पण आता ही पहिली निवडणूक आहे देशामध्ये. आपण खरोखर भाग्यवान आहोत. आपण भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, श्रमजीवी संघटना आणि कुणबी सेनेचे कार्यकर्ते आहोत. आपण खरोखर भाग्यवान आहोत. या संघामध्ये मी देखील सुरुवातीला अनेक ठिकाणी बैठका घेतल्या, मेळावे घेतले. शिवसैनिकांचे, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी, श्रमजीवी, आरपीआय, रासप
इतर सर्व आपले मित्र पक्ष, कुणबी सेना, ही सगळी मंडळी आता एकत्र आलेली आहे आणि आपल्याला एकच निश्चय आपण सगळ्यांनी केलेला आहे की येत्या 29 तारखेला या ठिकाणी आपला उमेदवार निवडून द्यायचा आणि केंद्रामध्ये मोदी साहेबांचं सरकार त्याचे हात बळकट करायचे आणि म्हणून आपल्याला एक जागा महत्वाची आहे. या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आता माझ्या आधीच्या वक्त्याने देखील सांगितलेलं की आता आपण सगळे कामाला लागूया, झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. काही मतभेद झाले असतील, काही झालं असेल, मतभेद कुटुंबात होतात, तसं झालं. कपिल पाटील यांनी मोठ्या मनाने दिलगिरी व्यक्त केली, झाला विषय संपला, आता त्याची चर्चा करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून माझ्या आधीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपला पक्ष हा बाळासाहेबांचा आदेशाने चालणारा पक्ष आहे, शिवसेना प्रमुखांच्या आदेशाने चालणारा पक्ष आहे, एका शिस्तीने चालणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षप्रमुखांनी एकदा निर्णय घेतला तो आपल्यासाठी अंतिम असतो आणि खरा सच्चा सैनिक बाळासाहेबांचा आणि या जिल्ह्यातल्या आपल्या धर्मवीर आनंदीगे साहेबांचा सैनिक आदेशाची कधी प्रतारणा करत नाही, आदेशाची कधी या ठिकाणी बेईमानी करत नाही, डबल काम कधी शिवसैनिकांनी केलं नाही. जे केलं ते समोरून बोलून केलं. त्यामुळे यापुढे या सगळ्या चर्चा बंद झाल्या पाहिजेत आणि एकच काम माहितीच्या खासदार कपिल पाटील यांना विजयी करण्याचा एक ध्येय आपण घेतलं पाहिजे. हिंदुस्तान के जो सेना के जवान शहीद हुए तब सबके दिल में एक ही भावना थी कि पाकिस्तान को मुंह तोड़ जवाब देने की आवश्यकता है और आर पार की लड़ाई की आवश्यकता है और इसीलिए मोदी सरकार ने उनको फ्री हैंड दिया, छूट दी और वहां पर तिकडे जाऊन आपला जो सर्जिकल स्ट्राइक झाला आणि त्यामुळे कॅप्टन अभिनंदन याला 48 तासाच्या आत पाकिस्तानने सोडून दिलं. ही पाकिस्तानची हार आणि हिंदुस्थानची जीत आहे आणि मग देशाच्या रक्षणासाठी पुढे येत आहे सरकार. एम पाटील यांनी म्हणाले की कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांना विजयी करायचंय, मुलाला विजयी करायचंय, मुलाला निवडून द्यायचंय म्हणून एकनाथ शिंदे खासदार कपिल पाटील यांच्या दावणीला शिवसैनिकांना बांधतो. अरे त्यांनी सोशल मीडियावर जे जो मेसेज फिरवतात त्यांनी जरा आपल्या अंतर्मनामध्ये झाकून पाहावं. हा एकनाथ शिंदे दिघे साहेब गेल्यानंतर फक्त 4 तास झोपतो, फक्त 4 तास आणि यामध्ये या ठिकाणी जेव्हा कुटुंब परिवार हे सगळं त्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून संघटना वाढवणारा हा एकनाथ शिंदे आहे. हा स्वतःच्या मुलासाठी स्वार्थासाठी कधी शिवसैनिकाला दावणीला बांधण्याचं काम करणार नाही. माझ्यामध्ये शिवसैनिकाचं रक्त आहे. मी नेता असलो तरी सुद्धा आजही मंत्री असलो तरी आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मी सकाळी 4 वाजता झोपतो, 7 वाजता उठतो, आज पहाटे 5 ला झोपलो, 8 वाजता उठलो, ठाण्यातलं काम केलं, तिथे कपिल पाटलांकडे आलो. मी माझ्या स्वार्थासाठी कधी असं काम करणार नाही, केलं नाही. अरे श्रीकांतने एवढं प्रचंड मोठं काम केलंय की आपल्याला माहित आहे जेव्हा युती होणार नव्हती असं वाटत होतं तेव्हा देखील मीडियाने अनेक लोकांनी अंदाज वर्तवले होते या महाराष्ट्रामध्ये 1 नंबर श्रीकांत शिंदेचा होता, युती नसताना देखील निवडून येईल म्हणून. मी कधी तडजोड माझ्या वैयक्तिक कामासाठी करत नाही, माझ्या स्वार्थासाठी तर कधीच नाही. मी ज्यावेळेस मागच्या वेळेस देखील म्हणालो होतो जेव्हा कपिल पाटील नवीन आपल्या भाजपमध्ये आले होते